नमस्कार. न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी माही मोहित परमार. प्रकाशचंदजी सूरजमलजी मुथा यांच्या स्मरणार्थ अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी आयोजित क्रिकेट स्पर्धा निमित्त मान्यवरांचे मत. नमस्कार. आज या ठिकाणी अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीमध्ये अर्थात स्वर्गीय प्रकाशचंद मुथा सगळ्यांना वाटत होते की त्यांच्या वयाकडे बघून असं मी जे भाष्य करतोय म्हणजे की ते माझे खूप क्लोज मित्र होते. म्हणजे आमची मैत्री होती खूप. म्हणजे वयाचं कुठलंही असं अंतर नाही करता आम्ही एकमेकांशी शेअर करायचो. म्हणजे भावना इतकं जवळचं माझं घनिष्ठ नातं होतं. आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धा सातत्यानं आमचे स्नेही मित्र निलेशजी मुथा आयोजित करत आहेत. आज खरं तर दुग्ध शर्करा योग आहे. मॅचचं मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही इथं आमचे डॉक्टर साहेब आहेत, सगळेच आहेत, रचनाताई आहेत, आवी आहे. आणि आज मराठी राजभाषा दिन आहे. म्हणजे दोन्हीही त्या निमित्तानंही सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. प्रथमतः या ठिकाणी मोहित परमार आणि माही परमार एक निष्ठेनं आपल्या अंबाजोगाईमध्ये हा क्रिकेटचा जो माहोल तयार झालाय तो केवळ आणि केवळ मला वाटतं त्या दोघांचंच योगदान आहे. आणि मोहितची मागच्याच महिन्यामध्ये आपल्या इंडियन क्रिकेट टीमच्या सोबत म्हणजे त्या जे मीडिया टीम आहे त्याच्यामध्ये मोहितची निवड झाली होती. ही किती मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या अंबाजोगाईकरांसाठी. आणि विशेष म्हणजे या अंबाजोगाईमध्ये डॉक्टर तसं तर ते मानसिक रोग्यांचे तेही आहेत. म्हणजे की व्यवस्थित दुरुस्त करतात. त्याची कारणही सगळ्यांना माहिती आहेत. पण इथं आल्यानंतर हे मुलं मैदानात बघून समाधान वाटायले की आता काहीतरी बदल होतोय. आणि नक्कीच म्हणजे की ज्या गोष्टीचा अत्यंत प्रचंड प्रमाणात विस्फोट होतो त्यानंतर मग त्या गोष्टी ऑटोमॅटिकली बदलत जातात. पण हे तुम्हाला आम्हाला सतत सांगत राहावं लागतं. म्हणून आपण सांगतो की मोबाईलचा वापर कमी करा, मैदानावर जा. पण ज्यावेळेला ह्याचा स्फोट होईल त्यावेळेला निश्चितपणे ह्याच्यात बदल होईल आणि पुन्हा सगळे मैदानाकडे वळतील. आणि ते काम मोहितने आणि माहीने केलंय, म्हणजे निष्ठेने केलंय. अंबाजोगाई खरं तर हे साहित्यिकांची म्हणजे सारस्वतांची नगरी आहे. इथं क्रिकेटला कारण क्रिकेट बद्दल फार चांगलं बोललं जात नव्हतं पूर्वीच्या काळी. पण क्रिकेटला चांगले दिवस आणण्याचं काम म्हणजे अंबाजोगाईमध्ये ह्या दोघांनी केलंय, मोहितने आणि माहीने केलंय. डॉक्टरांनी सांगितल्यासारखं ते तर उत्तम प्लेयर आहेत. मी सुद्धा रोहन टीमचा ओपनर बॅट्समन होतो. आणि माझ्या तर टीम मध्ये 3-3 रणजी खेळाडू खेळायचे. म्हणजे मी खेळत असताना उल्हास बोहिरेकर वगैरे सगळ्यांना माहिती असतील ते नाव. ते आम्ही सोबतचे प्लेयर आहेत. पण बॅड लक की माझा ऍक्सिडेंट झाला, हात गेला, त्याच्यामुळे क्रिकेट सुटलं. ते सुटलंच माझं. संगीत क्षेत्रातच त्याच ठीक आहे, त्याच्यातच तेवढ्याच. राजकारणात तर मी नाहीच आहे. म्हणजे डॉक्टरांना ते वाटत असेल कदाचित, असं नाही. मी फक्त एक जस्ट काय म्हणतात त्याला की प्लॅनर आहे मी फक्त. पण राजकीय नाहीये, सामाजिकच मला फक्त प्रश्न सोडावे वाटतात. आज या ठिकाणी खूप अगदी छान माहोल तयार झालाय. मी पुन्हा एकदा निलेशजी मुथा यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की आमच्या प्रकाश शेठच्या ज्या काही म्हणजे त्यांच्या मनातल्या खरं तर इच्छा आकांक्षा म्हणा, त्यांचं नाव पुढं सातत्यानं ते निष्ठेनं चालवत आहेत. आणि या परिवाराबद्दल मला नेहमी प्रचंड आदर आहे. म्हणजे की एकमेकांशी ज्याला टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट ह्या न्यायानं कसं राहावं. नाही तर जगात सध्या कसं झालंय की कभी कभी हमने खुदा अपने दिल को बहला है, जिस बात को खुद समझे नहीं फिर भी औरों को समझा है. म्हणजे फक्त दुसऱ्यांना समजावून सांगण्यासाठी पण प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवून ते इतरांसमोर आदर्श ठेवणारा असं मुथा कुटुंब या ठिकाणी आहे. मी पुनश्च एकदा मोहित, माही, निलेशजी या सगळ्यांचंच अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.